या रुपेशजी हजारे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती विराजमान आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर नियोजन एक चांगले आयोजक आहेत आणि कोल्हारेवरून जे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या काहीशा नियम अटी पण आपण पाहतोय, कॉम्बॉक्ससाठी पण आहेत. तर विनंती करतोय रुपेश दादा यांना, त्यानंतर सुनीलजी जोशी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, साईशदा वॉटर सप्लायचे ओनर आहेत आणि त्यांना ही विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅच ऑन होईल, मायक्रोफोनमध्ये बदल. त्या ठिकाणी पाहतो स्कोरर आमचे साहिल आता मॅचमध्ये असतील, दुहेरी भूमिका पाहणार आहोत आमचे योगेशजी डोले जे स्कोररच्या भूमिकेत असतील आणि मायक्रोफोनवरती जॉईन होतील आमचे सर्वांचे महागुरु संदीपजी बोराडे सर. दरम्यान दैवली टीम आपला 12th मॅन येऊ द्या. दैवली टीम आपला 12th मॅन येऊ द्या. चला जाऊया मॅचकडे. सुधीरजी पवार आपणास विनंती, आपण मंचावरती या, आपलं सुद्धा सरचे स्वागत. जाऊया मॅचकडे. एकीकडे दैवली टीम आणि त्याच्या विरोधात श्री 11 कोल्हारे टीम या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. टॉस जिंकला तर मात्र श्री 11 माफी असावी दैवली बी टीमने आणि स्वीकारले ती मात्र फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय श्री 11 कोल्हारे टीमला. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कुमार आणि दुसरीकडे सुमित ही जोडी मैदानात जरूर आहे कोल्हारे टीम कडून. आणि त्यानंतर गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय हेमंत. काय अरे बाबा तो मला फोन करतोय, त्रास देतोय रे. तू शब्द घे, कॉमेंट्री करू दे मला. हेमंत गोलंदाजी मार्क वरती फार 14-15 वर्षांच्या आठवणी खरं म्हणायला गेलं तर या प्लेअरला पाहिल्या तर आमच्या ताज्या होतात. मला आजही आठवतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मैदान, आता क्रिकेट राहिलं नाहीये. खरं म्हणायला गेलं तर संदीपजी गायकवाड आमच्या समवेत समालोचनाची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणी पार पाडली असेल आणि त्यांच्याकडे बघून खरं म्हणायला गेलं तर मी समालोचन क्षेत्रात पाऊल ठेवला ते हेमंतजी गुराव सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. पहिला बॉल थोडंसं ट्रान्समध्ये चुकी करताना दिसून आलं, तर नंतर बॉल फेकण्यात दिरंगाई जरूर केली. अगदी आपण पाहतोय पहिला बॉल घेऊन गोलंदाज हेमंत गुरव तयार. लेफ्ट आर्म राऊंड द मारा आणि इथे पहिल्याच बॉल वरती येतोय तो मात्र सुमितच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत हा चौकार. कर्जत प्रीमियर लीग 2025चा मालिकेचा मानकरी सुधीर पवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतो सुधीरजी पवार या आपल्या या ठिकाणी आपण आपल्या कर्जतचं या कर्जत शहराचं नाव उंचावलंय. आयोजकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल. आपण व्यासपीठावरती यायचंय आपलं या स्पर्धेमध्ये, अर्थात आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेव्हा मॅचकडे अर्थातच हेमंतच्या पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. सुमितच्या बॅट मधून आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन फार चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी आउटसाइड द लेग स्टंप इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी हेमंत गुरवच्या माध्यमातून मैदानात केली जाते. संघर्षाची गाथा अर्थातच आपण पाहतोय हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक अजयजी दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा फटका सजवलाय. बॉल आणि फिल्डर मध्ये शर्यत जरूर आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने ही शर्यत जरूर जिंकली आहे. धावा पाहाव्या लागतील किती येत आहेत मैदानावरती. आपण पाहतोय अद्यापपर्यंत या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचली ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 7 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, द्वितीय बॉल आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप वाईड. वाईडच्या नंतर मात्र या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडा फंबल आला, गॅप शोधली, त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगला स्ट्रोक फ्रंट फूट वरती येऊन फटका सजवलाय जरूर. बॉल जाईल स्क्रीनच्या वरून अगदी 6 धावांसाठी खणखणीत षटकार.
आयकॉन प्लेअर म्हणून कर्जत टेनिस क्रिकेट त्यांनी आत्ता कमी वेळात ज्यांनी नाव आपलं मोठं केलंय तो म्हणजे डावखुरी आताचा सुमित गोमारे. अफलातून बॅटिंग करतोय. इथं टॅप केला चेंडूला बघा. ओलक पालक आणि निरक चेंडूवरती ठेवलेली नजर. एक सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. षटकारानंतर एक कमबॅक जरूर पाहायला मिळतं हेमंत गुरावचा. अनुभवाची शिदोरी आहे परंतु ती शिदोरी मैदानावरती आणणं अपेक्षित होतं. दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे दैवली बी संघ घरेलू मैदानावरती या ठिकाणी गोलंदाजी जरूर करतोय परंतु तितक्याच ताकदीने सुमित आणि कुमार एक चांगली तगडी फाईट. बॉलला अतिरिक्त थोडा बाउन्स केला त्यानंतर बॉल कीपरच्या हातात आपण पाहिला. फटका सजवायचा होता वरच्या दिशेने. एक अपर कट घेण्याचा प्रयत्न होता कुमारचा परंतु यावेळी डॉटची संगत आहे हेमंत गुरावच्या माध्यमातून. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे पहिलं षटक. फटका सजवला जातोय. यावेळी मात्र पियुष दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी चौकार. म्हटलं जातं असं बोलणं फार गरजेचं आहे कारण या गोष्टी समोर पटलावर येणं अपेक्षित होतं. कारण ज्या वडिलांच्या नावाने स्पर्धा आहे ते कैलासवासी रवींद्र किसन दिघे ज्यांनी घालून दिलेला आदर्श आणि त्या आदर्शावरती चालत राहणारं अजय दिघेंचं पाऊल आणि खरोखर आहे साऊंड सिस्टमच्या माध्यमातून या क्षेत्रात जरूर आपल्याला ते पाहायला मिळालं. एक नावलौकिक वडिलांच्या कमतरतेनंतर मात्र ती उणीव कुटुंबाला कधीही भासून दिली नाही. अजय दिघे यांचा संघर्ष आजच्या क्रिकेटच्या पटलावरती घेऊन आलाय. विकी गोलंदाज. चांगला बॉल. पंचांकडे अपील तंत्राचा वापर आहे. पंच तटस्थ आहेत. फार मोठी पोझिशन ग्राह्य धरावे लागते सुमित कारण एकीकडे तुम्ही ज्या पद्धतीत क्रिकेट खेळताय पंचांनी सुद्धा जाणलं की कशा प्रकारची बाट भिरकावली आहे आणि त्यानंतर फुटवर्क त्यानंतर तुमचं स्ट्रान्स हे सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्यात आणि त्यानंतर पंचांनी हा बॉल डॉट घोषित केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका सजवला जरूर परंतु ताकदीने तो फटका आला नाहीये सुमितच्या बाटमधून आणि यावेळी मात्र इथे एकच धाव कंप्लीट होईल. रोटेट जरूर केले. एका धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकात हेमंतने मॅन्डेटरी पॉवर प्लेला खर्च केल्या होत्या त्या तब्बल 18 धावा आणि यावेळी मात्र आता विकी गुंजाल गोलंदाजी मार्कवर आहेत. 2 बॉलमध्ये 1 धाव त्यांनी खर्च केले आहे. समोर आता उजव्या हाताचा बॅटर आपण अनुभवतोय तो म्हणजे कुमार. कोल्हारे टीमचं हे दोनही भविष्य सध्या मैदानात आहे. एक चांगला क्रिकेटचा माहोल तयार करतायत. पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न परंतु डिफाइन लाईक रिझन बॉल जाईल कार्पेट पद्धतीने 4 धावांसाठी येतोय कुमारच्या बॅट मधून हा चौकार.
या क्षणी आउटसाइड द ऑफ स्टॅम्प इज वाईट. वाईटच्या मारणे आपण पाहतो इथे वाईटचा इशारा जरूर आलाय. विकेट हॅट्रिक जर नोंदवली दैवली टीमने तर वैभव दळवी आणि रमेश दुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. फटका सजवलाय. मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीने, परंतु तितक्याच ताकदीने चपलाय दाखवल्या सुमिता वाटरने. पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत पोहोचलायत. एक धाव कंप्लीट झाले आहे. विकी गुंजालने या धाव संख्येला मोठा ब्रेक लावलाय. मी तर म्हणेल हेमंत गुरवच्या गोलंदाजीचा प्रश्नचिन्ह निर्माण होत होता, त्याला उत्तर दिलं विकी गुंजालने. चौकार जरूर आला, परंतु 4 बॉल मध्ये 7 धावा विकीने खर्च केला. जिथे एक चौकार आला, एक वाईड येऊन सुद्धा एक चांगलं स्पेल सध्या मैदानात तो हाताळतोय, यात कोणती शंका नाही. परंतु या 2 बॉल वरती फार मोठं गणित विकी गुंजालच्या नावाचं पाहायला मिळतंय. का इथे डॉट आलाय. अगदी सुमितला सुद्धा जागेवरती तो स्थित करतोय. चांगली फिल्डिंग यावेळी आपण पाहतोय केतनच्या माध्यमातून. दरम्यान इथे डॉट आलाय आणि डॉटच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. चला जाऊया मॅच कडे. अर्थातचा तेजस गोलंदाजी मार्गवर आहे. तिसरं षटक यावेळी प्रगती पथावरती येते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 12.50च्या सरासरीने अद्याप धावा कुठल्या गेल्या आहेत, परंतु आता तेजस गोलंदाजीला आहेत. विकी गुंजालने मी तर म्हणेल 7 धावा खर्च केल्यात. 6 बॉल मध्ये एक चौकार, एक वाईट फेकून सुद्धा एक चांगलं षटक. चांगला फटका यावेळी येतोय कुमारच्या बॅट मधून. दैत्यपेमान स्ट्रोक आलाय तो मात्र हा षटकार. विकेट हॅट्रिक जर नोंदवली 2000 रुपयांचे कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेट साठी 500. आता मात्र मी उबाले साहेब, आता कॅश प्राइज तुम्हाला जमा करण्याची वेळ जरूर आली आहे. सिंगल रोटेट जरूर झाले. तेजस एक नौका खेळाडू दैवली टीम मध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय बाळादादा धनवेंनी. यावर्षी एक चांगला सीझन गाजतोय त्याचा. परंतु तर म्हणायला गेलं तर मी म्हणेल माहितीप्रमाणे यावर्षी सीझनला त्याने क्रिकेटला सुरुवात केली, परंतु एक विश्वासार्थ ठरण आहे. हेमंतकडे थोडा प्रॅक्टिसचा अभाव जरूर पाहायला मिळाला, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं योगेश, आणि त्या षटकाचा तुम्ही सातत्यपूर्ण विचार करायला गेलं तर तिथे हाणामारी जरूर होते. परंतु यावेळी आता विकी गुंजालने कार्य चांगलं केलंय. त्यानंतर मात्र तेजसला पहिल्याच बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर एक कॉन्फिडन्स लेवल बॅकफुटवरती पाहायला जरूर मिळाली होती, परंतु पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव. तेजस नेक्स्ट बॉल. एक प्रेशर क्रिकेट असतं ज्यावेळी आपण क्रिकेटला करिअरला सुरुवात करतो, एक सीझन पूर्ण अनुभव घेण्याची एक तयारी असते, परंतु तेजस सध्या सुरुवात चांगली म्हणायला हरकत नाहीये. ऍक्शन फार चांगल्या आहेत गोलंदाजीतल्या.
परंतु परतावा लागेल आणि उबाले साहेब मी तर तीच म्हणेल की ती विकेट आले आहे आणि तुमच्या ATMचा पासवर्ड आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, कारण एका विकेटसाठी तुमच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज जरूर लागला गेला आहे आणि विकेट हॅट्रिक जर नोंदवली तेजसने तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज. ची गोल्डन विकेट सध्या मैदानात प्राप्त केली. तेजस नावाच्या या गोलंदाजाने 2 षटकांचा अवधी गेला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली आणि तदनंतर कुठेतरी हा पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय तो मात्र तेजसने. अगदी मोठा मासा गळाला लावलाय तो मात्र तेजस या गोलंदाजाने. पहिली विकेटचं पतन आपण पाहतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली ती अद्यापपर्यंत या ठिकाणी 32 या आकड्यावरती 32 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. चला जरा स्पीडअप करा प्लीज. मनोज वनडाऊनच्या विकेट वरती न्यू बॅटर पाहायला मिळतोय. फटका उचलण्याचा प्रयत्न, लेग स्टिक वरून बॉल मिस होतोय. खरं म्हणायला गेलं तर अगदी मनोज ही संधी होती. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार, परंतु बॅटचा ना बॉलचा संपर्क झाला नाहीये. अन्यथा बॉल डीप फाईनच्या डोक्यावरून सुद्धा पाहायला मिळाला असता. इतकी रफ्तार होती या गोलंदाज तेजसकडे या बॉल मध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न, यावेळी मिड विकेट बॉल क्रॉस करतोय. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकाचा विचार करायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकेट अगदी प्राप्त केली तिसऱ्या बॉलवरती आणि षटक क्रमांक सुद्धा तिसरा आपल्याला पाहायला मिळतंय ते तेजसच्या हातात आहे. फार चांगला संघर्ष आपण पाहतोय चालू आहे मैदानावरती. पहिल्या दोनही मॅचेस लो स्कोरिंग जरूर पाहायला मिळाल्या, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस जाऊन पोहोचत होत्या. हा चांगला फटका आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर. मोठा सिक्सर पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. काय डीजे मास्टर चालू झाले तर हे पण चालूच राहतात. असो. सांघिक खोड्यातला चौथं षटक गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाज आपण पाहतोय पियुष. पियुष दनवे आपण पाहतोय. द लेजेंड क्रिकेटर बाळा दनवे यांचे सुपुत्र सचिन रमेश तेंडुलकर यांचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं अर्जुन बरोबर एकत्र क्रिकेट खेळण्याचं, परंतु बाळादादा दनवे यांचं
सातत्यपूर्ण गेले अनेक वर्षाचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रयत्न केला गेला परंतु यावेळी एक धाव कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न होतोय, तिसरी साठी सुद्धा प्रयत्न झालाय आणि यावेळी येथील 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र या बॉलवरती झेलसाठी प्रयत्न, परंतु झेल मात्र लांबणीवरती जरूर आला. परंतु विकीला बॉल समजण्यात अपयशाला बॅकअप येता येता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. संघर्ष क्रिकेट मधला फटका सजवला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. एकच कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाते, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 43 या आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान झालंय. सुमित नावाचं वादळ थोडं शांत झालं, ज्याने मात्र संघासाठी 14 धावा बनवल्या, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला, 3 डॉट केलेत. त्यानंतर एका बॉलवरती 2 आल्या, 2 बॉलवरती एकेरी धावा अशा पाहायला मिळाल्या होत्या. हा सुमितच्या धावसंख्येचा आलेख होता. परंतु इथे कुमारने एक डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. अद्यापपर्यंत कुमारच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार आल्यात. म्हणजे विचार करा, तब्बल 22 धावसंख्येवरती त्याची ही खेळी चालू आहे. अद्याप या धावेला ऍड केलं तर 23 धावांवरती वैयक्तिक ही रणमशीन चालू आहे मैदानात. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. ऑन साइडचा खेळाडू चेंडू खाली ई पर्यंत या ठिकाणी एक धाव कंप्लीट होईल. चला, तिसऱ्या अंपायरचा अपील करण्यात आलेला आहे. चला, या ठिकाणी वेस्ट साइड चेक केली जाईल. तिसरे अंपायर यस दादा, स्पर्धा आपली आहे, बाकीच्यांना विनंती मागे व्हा. आता सध्या आम्ही आयोजकांच्या भूमिकेत आहेत, काळजी करू नका. टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत जरूर सपोर्ट केला जाईल. थर्ड अंपायर काही क्षणाचा निर्णय तुमच्यापर्यंत सपोर्ट केला जाईल. फॉर डिलिव्हरी तो बॉल कुठे दिसतो एवढा वरती आहे ना, जागेवर येतो.
आहे. अरे आहे तर आहे बोल ना काय बोल ना मला जरा काय करते ना तू चला ते आयोजन कमिटी थर्ड अंपायर कडून हा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी सांगितले. आणि दोन्ही 12th मॅन जागेवर बसा बाबा, जागा सोडू नका तुम्ही. ऑफिशियल थांबा मॅच. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग विथ चेसिंग. सो प्लीज अरे भावेश थांब ना यार, तू काय बोलूनच दे. ड्रेसिंग मध्ये नाहीये, त्यामुळे माफी असावी. माफी म्हणण्यापेक्षा आयोजकांचा नियम तुम्हाला लागू करतोय. इथे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला बसली जाते. यातही अजूनही मैदानामध्ये जर एखादा प्लेअर ड्रेसिंग मध्ये नसेल तर तिथे सुद्धा ती पेनल्टी वाढली जाईल, याची नोंद घ्या. चला मॅच चालू करा. ही 2 रनांची पेनल्टी इनिंग नंतर पहिल्या ओव्हरच्या नंतर बहुतांशी ऍड केली जाईल. एक मिनिट थांबा बाळादादा, तुमचा 12th मॅन पाठवा प्लीज. आता नाही काही करू शकत त्याच्यात. हा चला आता चालू करा. तो पण दोन्ही मांडवाचा वराठी व्हायला बघतोय. असो चला चालू करा मॅच. चांगला फटका हवाई सफर यावेळी पाहायला मिळतीये. सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. इथे दुसरी धाव कन्वर्ट जरूर केली गेली. या 2 धावा जरूर येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 47 आकड्यावरती. नाही नाही, जे आगे ते निर्णय लागले जातील, यात कोणाला माफी नाही. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल पियुष धनवीचा. हवाई हल्ला जरूर पाहायला मिळतोय. बाळा धनवी चेंडूखाली येतील आणि परतावा लागेल मनोजला. आणखी एक विकेट या ठिकाणी
जाताना दिसून येते. तर यानंतरची सामना आपण पाहतोय दुर्वा 11 सावले विपक्ष सोमदाई गुंडगे. मी विनंती करतो सोमदाई गुंडगेच्या कॅप्टनला आपण लगेच यायचं. दुर्वा 11 सावले संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. बाबू धुरी अजयजी पाल पुरस्कृत सोमदाई 11 गुंडगे संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसणार. एप्रिल महिना म्हटलं गेलं तर सोमदाई 11चा परिचषक आपण पाहतोय अजयजी पाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पालजी बंधू यांच्या माध्यमातून अजय विजय पाल यांच्या माध्यमातून स्पर्धा त्या ठिकाणी पाहिली जाते. तर टॉसबॉक्ससाठी आपण आमंत्रित करूया. या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी टॉससाठी आमंत्रित करतोय रुपेशजी दाभणे साहेबांना. या आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बाबू धुरी द बेस्ट ऑलराऊंडर कर्जत टेनिस क्रिकेट. या आपण लगेच टॉससाठी वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला पाहिजे. आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. इथे फटका जरूर सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. इथे हिट करण्याचा प्रयत्न. इथे हिट झाला नाहीये आणि इथे तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झालीये. अगदी जवळ यष्ट्या असून सुद्धा हिट झालं नाही. हे फार महत्वाचं आहे आणि इथे 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावा कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचले आहे 50 या आकड्यावरती. यस चला थर्ड अंपायर या पुन्हा एकदा चेक केला जाईल. मनकट विकेट. नेक्स्ट मॅच असेल दुर्वा 11 सावले आणि त्याच्या विरोधात गुंडगी टीम. बॅटर सेफ आहे. चला गुंडगी टीमचे कॅप्टन आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. दुर्वा 11 सावले गुंडगी टीम. संधी पाहतोय आपण कर्जत हवेली संघ या ठिकाणी खेळतोय. या ठिकाणी सुरेख फटका. चेंडू फाकलाय. सीमारेषा पार जाऊन पोहोचलाय. 6 धावेसाठी हा बेहतरीन षटकार. इथे झेल झालाय ड्रॉप. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. शेवटच्या क्षणाला आपण अनुभवतोय. इथे 1 शॉट म्हणजे या 2 धावा कंप्लीट होतील.
58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंतचा आपण जर पाहायला केलं तर हायेस्ट स्कोर श्रीलेवन कोल्हारे टीमच्या नावावरती आहे. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहायला मिळाला. इथे आलाय चौकार. फार चांगली बॅटिंग लाईन आता कोल्हारे टीम कडून पाहायला मिळते. याही टीमला जर विचार करायला गेला तर नरेंद्र कुमार यांनी पुरस्कृत केलेली टीम आहे, गावची टीम. आज मात्र मैदानात फार एक चांगला परफॉर्मन्स करताना दिसून येत आहे. चौकार आला. चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचले 62 या आकड्यावरती. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग ब्रेक साठी. एकेरी स्वरूपातले धाव. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया शेवटच्या बॉल पर्यंत काय घडेल, कारण इथे या बॉल वरती जर षटकार आला तर जवळजवळ 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि इथे डॉट आला तर धावा तिथेच, परंतु इथे फटका जरूर सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. विकेट गमावली आहे ती मात्र कोल्हारे टीमने. आणि यावेळी मात्र पहिला इनिंगचा खेळ संपलाय. धावा संख्या जाऊन पोहोचले 63. विजयासाठी करायच्या आहेत 64 धावा. जरूर मी कॅमेरामॅन फोकस करो टॉक बॉक्स में. हां, तर इकडे समोर आहे, समोर आहे दादा. तर टॉस केला जातो. दुर्वा 11 सावले विपक्ष सोमजाई 11 गुंडगे. अजयजी पाल, विजयी पाल पुरस्कृत संघ तेल आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी जिंकला सोमजाई 11 गुंडगे संघ. तर पाहुण्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपण पाहतोय आकाश अर्थात बाबू सर्वांचा लाडका, कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये लाडका खेळाडू पाहिजे. तर बाबू आपण टॉस जिंकलाय. ही स्पर्धा पाहिलं म्हटलं तर रजनी स्पर्धा आहे. काय स्वीकारणार आपण स्पर्धेचं नियोजन आयोजन? आपण आत्तापर्यंत मॅचेस पाहतोय, काय स्वीकारणार टॉस जिंकल्यानंतर? दादा आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करणार. 5 ओव्हरचे सामना आहे आणि काय टार्गेट असेल? आपण पाहतो दुर्वा 11 सावली संघ एक चांगला सुंदर, तो एक चांगला आयोजक आहे. त्यांच्या माध्यमातून एक रजनी स्पर्धा आहे. तुम्ही रजनी स्पर्धा करता ते प्रथमतः आपण पाहतो त्यांच्या गावात करणारे तुम्ही एक चांगले आयोजक आहेत. या स्पर्धेचं नियोजनाबद्दल आपण पाहतोय चांगली स्पर्धा, स्टेज, या विकेटबद्दल काय सांगाल तुम्ही? दादा आयोजन नाईटचं आयोजन करणं साधी गोष्ट नाही आहे. आणि हे गेल्या टायमाला अजयनी डेट सामने ठेवलेले 50,000चे आणि ह्या टायमाला त्यांनी डे न ठेवता नाईट स्पर्धा ठेवल्या. खूप चांगलं आयोजन आणि नाईट आयोजन आम्ही करतो. आम्हाला माहिती आहे खूप जास्त मेहनत लागते. जरूर आपण पाहतो एक सुंदर आहे आणि जरूर तुम्हाला शुभेच्छा असतील. आपण जाऊया आमचे कर्ज टेनिस क्रिकेटचे केतन म्हात्रे, अर्थात आमचे केतन धुले. कारण मी त्यांना केतन म्हात्रे बरोबर शरीरवृष्टी तशीच आहे. पण केतन काय म्हणशील, टॉस हारलाय तुम्हाला, फिल्डिंग आले, तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? नक्कीच आम्ही देखील पहिली फलंदाजीच करणार होतो, पण टॉस हारलोय तर आता आम्ही फिल्डिंग करू पहिले. तर काय टार्गेट असेल, किती टार्गेटमध्ये रोखण्याचा विचार तुमचा असेल, मानस काय असेल? 40-40च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू नक्कीच. जरूर आता येणारा 7, 8, 9, 10 तुमची स्पर्धा आपण पाहतोय. दुर्वा 11 सावले आणि रुद्राणी 11, स्वर्गीय भास्करदादा 11 या नावाने आपण पाहतो दोस्ती चषक होणार आहे. हे नियोजन आयोजन बघितल्यानंतर काय वाटतं तुझ्या स्पर्धेमध्ये? कशा प्रकारे ट्रॉफीज बघितल्यानंतर काय मनात काय आलं तुला इथे आल्यानंतर? कारण तुम्ही पण एक आयोजक होणार आहेत रजनीचे. इथे मैदानात आल्यानंतर स्पर्धा पाहिल्यानंतर हे नियोजन पाहिल्यानंतर मनात काहीतरी विचार झाला असेल ना? नक्कीच आयोजन तर खूप छान आहे. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे नाईट टुर्नामेंट ठेवायला. चांगला प्रतिसाद जर मिळाला तर नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही नाईट टुर्नामेंट ठेवू. जरूर तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्हालाही शुभेच्छा तुमच्या आयोजनामध्ये सुमस्त्या, कारण मी स्वतः त्या ठिकाणी 7 आणि 8 तारखेला तिकडे असणार आहे. तर जरूर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. दुर्वा 11 सावले संघ, केतन आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. काय असेल आहेर पाणी लगेच करून घ्यायचं आहे, कारण इथे आहेर पाणी केल्याशिवाय पंक्तीला बसता येत नाही. तर पॅनल्टीच्या धावा या ठिकाणी ॲड केल्यात. तर धावसंख्या चला आपण पाहतो जो आहेर पाणी दिला होता दवेली संघाने 2 धावांचा. धावसंख्या आपण पाहतोय 65 या आकड्यावरती आपण पाहतोय.
66 धावांची गरज आहे. नाही जरूर आपण पाहतो. मी तेच सांगितलं पॅनलाइज केलेलं जे आहेरपणे केलं होतं ना, बोललो 2 धावेचं. पॅनलाइज म्हणजे ते आहेरपणे केलं होतं तेच होतं 2 धावेचं. 63 प्लस 2 65 66 धावांची गरज दादा. ओके. कोरोना कालामध्ये कॉलेज बंद होतं पण मला 10वीला 129 भेटले होते. हां गणित माझा स्ट्रॉंग आहे त्याचं टेन्शन नाही आपल्याला. काय सुनील जोशी साहेब गणित आपलं स्ट्रॉंग आहे कारण तुमच्याकडे रोजचा हिशोब असतो ना टाक्यांचा. हां तर जाऊया मैदानावरती सुरू करूया इनिंगला. तर देतील दादा बॉल पण देतील सर्व भेटेल घाई करू नका. दुकान खुल्ला नाही कर्फ्यू लगना शुरू कर दिया. डीके सर एक जबरदस्त पंच. गाणं लावल्यानंतर त्या घोरपडे बंधूंची आठवण येते दादा. काय चढले होते मावले त्या गडावरती आणि त्यानंतर इतर मावले त्यांच्या पाठीमागे चढले होते दादा. त्याच्यामुळे चिटकली घोरपडे नव्हे तर त्या टायमाला ते नाव टाळलं होतं ते घोरपडे बंधू होते. तानाजीचे शूरवीर 2 ते मावले होते. खरंच धन्यवाद डीजे मास्टर. जाऊया मैदानावरती सलामीची जोडी आपण पाहतोय. 66 धावांचं लक्ष्य 13 प्लस धावा या ठिकाणी प्रतिषटक करायचे आहेत. आणि इथे आपण पाहतोय रेहान आणि पियुष आपण पाहतोय. हे 2 फलंदाज असतील. पियुष असेल स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला रेहान आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुमित घोमारे. डावखऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. समित चाफेकर यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. पियुष धनवीसाठी लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिक जरूर लागलं गेलं मित्रांनो. फक्त पारितोषिक लागल्यानंतर जरूर आमच्याकडे पोहोचवा खूप महत्वाचं असतंय. पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक लेफ्ट हँड राऊंड द विकेट पडल्यानंतर चेंडू बाहेरचं वलन घेतो पंच डीके सर यांचा इशारा. खराब चेंडू स्क्वेअर मारा. वाईटचा चेंडू एक्स्ट्रा धाव धावफटक्यावरती जोडली जाईल. 1 ने या ठिकाणी अकाउंट ओपन. 66 धावांचं लक्ष आहे. धावांचा पाठला करायचा. दुसरा चेंडू राऊंड विकेट. इथे सुंदर चेंडू आतमध्ये वलन घेतला. चेंडू पडल्यानंतर झप दिशी आतमध्ये गेला. एसटीच्या पाठीमागे आपण पाहतोय तिथे कुमार. 66 धावांची गरज आहे. 13 प्लस धावा कोटाच्यात प्रत्येक षटकामध्ये. हा आता डोंगर चढायचा आहे तुम्हाला पाठीमागचा. दविलीच्या पाठीमागे डोंगर आहे ना तो चढायचा आहे. पुढचा चेंडू इथे स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. सुंदर क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडू. पहिला चेंडू खराब होता त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू कट केला पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये चेंडूचा पाठला करतो क्षेत्ररक्षक. भाग मिल का भाग. चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. चेंडू झालाय फरार. आलेला बेहतरीन चौकार. होतो दादा डीजेवाल्या काय मेजवानी होती. मेजवानी करून आले ना. हा आता मजा येऊन दे दादा. सुंदर. रोज बिर्याणी खाऊन कंटाळा आलता. आज बरोबर चिकन रस्सा भात जबरदस्त ताव मारलाय. चांगली गाणी लाव मजा यायला पाहिजे. पुढचा चेंडू
इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक पाहिला गेला, महत्वाचा चेंडू टाकला गेला. चौकार खाल्ल्यानंतर चेंडू नेहमीच आपण पाहतो खालवर टाकला जातो. सबमरीन डिलिव्हरती पडल्यानंतर झप दिशी खालवर पडते नाही. एसटी रक्षा हातामध्ये गेला, चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू, 4 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू सुमित. इथे पुन्हा एकदा दूरवर होता चेंडू, पंचाने हेरलं, लक्ष निरखलं, पार राखलं, 2 हात समांतर केले, सांगितलं खराब चेंडू. स्वेर मारा, एक्स्ट्रा धाव, व्हाईटची धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोचली 6. अजूनही 60 धावांचा लक्ष गाठायचंय. सुमित तयार. पिऊसाठी पुढचा चेंडू टॅप केला, चेंडू पॉइंट डिझाइन मध्ये पाहतो. पुन्हा एकदा फंबल, चेंडू जातो जमिनीला, गुदगुल्या करत सीमारेषा पार. चेंडू पुन्हा एकदा होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. तिथे पियुष आलाय सध्या. पालादा दनवी अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवलं. स्क्वेअर कट, पॉइंट कट, कव्हर ड्राय, अप्रतिम सुंदर फटके त्यांच्या माध्यमातून आम्ही बरीच वर्ष पाहिले गेलेत. अर्धशतकाचं अर्धशतक त्यांनी बनवलं गेले. कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये खेळलेला खेळाडू. इथे फुल लेनचा चेंडू, मिडॉन डिझाइन मध्ये क्षेत्ररक्षक आहे भावेश, कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतो, डॉट. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 66 धावांचा पाठलाग करत असताना दैवली हा संघ जाऊन पोहोचलाय तो 10 आकड्यावरती. येणारे अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी आपल्याला श्रीलंकेमध्ये जावं लागेल का श्रीलंकेला म्हणतात देवता रावण. अजून पण धावसंख्या पाहिजेत आपण पाहतो त्या ठिकाणी. किती आहे? 52. कसे दादा? 56. हा 10 झाल्या, 66 पाहिजेत, मायनस करायचे लगेच 10. 56 इंच छाती. राकेश दादांची मोजली तर होऊ शकते. तर 56 धावा अजूनही पटकवायचे आहेत. उर्वरित 24 चेंडू मध्ये या धावांचा पाठला करायचा आहे. आता दविली संघाला घेर बदलावा लागेल. आता जिथे 1 आणि 2 वरती चालत होते ना घेर, आता तो घेर बदलावा लागेल. थोडासा निस्तल व्हायला लागेल. सुमितने चांगली कामगिरी केली होती, चांगले डॉट चेंडू टाकले होते, पण 2 चेंडू जिवारी लागले. बघा दविली संघाचे पाठीराखे बघा. साबू अर्थात रियान आपण पाहतो स्ट्राईकला आहे. एक चांगला खेळाडू, अनेक वर्षे यांनी क्रिकेटसाठी खूप दिलेलं आहे. सुंदर खेळाडू, शांतप्रिय खेळाडू पाहतोय. गोलंदाज तयार. बंटी वाघेचा पहिला चेंडू ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला. चांगला चेंडू होता. 1 धाव पूर्ण. थोडंसं फंबल, चेंडू परत खेळताना दिसले क्षेत्ररक्षक. या दरम्यान 2री धाव पूर्ण. बघा राकेश दादा, आपल्या घरी जर पाहुणा आला, बाजूला मित्र बसला तर खर्च करावा लागतो ना, तसंच हातात आलेला चेंडू हातामध्ये ठेवला, त्यावर खेळत बसलो तर धावेचा खर्च करावा लागतो. इथे एका धावेचा खर्च एक्स्ट्रा झाले, पण आपले अकाउंट लय भारी येते, टेन्शनच नाही. डायरेक्ट ते उभे राहिलेत बघा कुठे गेटामध्ये. आलं तर पैसे घेऊन ये, नाही तर बाजूला जा. इथे चांगला फटका, गॅप मधून चेंडू टाकत होतो. 1 बाउंड चेंडू, सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला आपण पाहतो अबूच्या बॅटमधून चौकार. राकेश दादा दरवी आलेले, त्यांच्याकडून दाविली संघ जर जिंकलं ही मॅच तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. फुल एन्जॉय. हा तेव्हा सगळे बघायला लागले इकडे. भेटतील दादा, केतन सर्वांना भेटतील. बाला दादा फक्त मॅच कडे लक्ष आहेत. बाकीचं 5,000 बोलल्या पेवलन मध्ये सगळं खेळाडू राकेश दादा कुठे शोधायला लागले. भेटतील. चेंडू पूर्वा जरा बघा, मॅच बॉल जर भेटत असेल तर जरूर द्या, नाहीतर चेंडू या ठिकाणी दिला जाईल. आहे चेंडू तुमच्याकडे? नाही आहेत, द्या लगेच. पंचांकडे चेंडू पूर्वा. बघा मॅच बॉल जर भेटत असेल तर जरा टॉस घ्या, कारण खूप महत्वाचे असते ना मॅच बॉल. इथे चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 16. आता 50 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 50 धावांची गरज. तर गोलंदाजाने तर या चेंडूवरती विकेट घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक.
तुमचं नाव सांगा. प्रशांत मोरे. तो पण नाव नका सांगू, लाईव्ह मॅच चालू आहे. हां, लाईव्ह मॅच चालू आहे ना, तो पण नाव नका सांगू. चला मॅच बॉल आला घ्या. ठेवा ठेवा पंचांकडे द्या, नंतर लागेलच परत. हा जबरदस्त. पियुषचा वेगळा थ्रो, हा अप्रतिम आला, लगेच बॉल आमच्याकडे पोहोचला. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर सुंदर फटका आपण पाहतोय. स्वीपर झोन मध्ये शतरक्षक आपण पाहिला गेला. चेंडूचा पाठला जरूर करत होता तिथे, पण चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा गॅप मधून आलेला सुंदर चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. अजूनही 46 धावांची गरज आहे. 21 चेंडूचा खेळ शिल्लक. धावांचा पाठलाग व्हायला सुरुवात झाली या ठिकाणी. डेव्हिल संघाचे सर्व पाठीराखे आपण पाहतोय जवळपास बाउंड्री लाईन जवळ आहेत. विचार करतात काय घडेल काय बिघडेल मॅचकडे, कशा प्रकारे हा स्कोर कार्ड धावेल पुढे. विकेटची गरज होती, तो विकेट या ठिकाणी आला. साबू आपण पाहिलं गेलं रेहान माघारी परतला. चांगली सुरुवात केली ती रेहानने. पहिल्या 3 चेंडूवरती धाव पटकवल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं गेलं विकेटचं पतन झालं. कमबॅक केलंय या ठिकाणी बंटी वाघेने. संघाला यश पाहावं होतं. 20 धावाची पार्टनरशिप ब्रेक झाली. प्रशांत मोरे यांच्याकडून षटकार जर आला, ₹100 पारितोषिक असेल. पराग शिंदे आपण पाहतोय 1 डाऊनला मैदानात रवाना झाले. जर षटकार ठोकला तर प्रशांत मोरे यांच्याकडून 100. दडू थोडंसं थांबला गेला. चांगला खेळाडू आहे प्रशांत, पण आज आपण पाहतोय पाहुणा म्हणून या ठिकाणी आहे. पैशाची उधळण करतो. अंबरनाथ बँक आणि पेन बँक आपल्या बाजूलाचे. बंटी वाघे थोडासा कुठं रिस्पॉन्ड होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. 5वा चेंडू घेऊन येतोय. परागसाठी हा चेंडू पाहतो. सरळ रेषेत गेला चेंडू. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहिलं गेलं. एसटीच्या पाठीमागे समीर नुकने आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. डॉट चेंडू पाहिला गेला. प्रत्येक षटकाराला ₹100 असतील प्रशांत मोरे यांच्याकडून. इथे पाहतोय मिड ऑफ रिझन मध्ये भावेश आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. इथे 1 ने पुढे धावसंख्या जाईल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं या ठिकाणी बंटीचं समाप्त होत आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठला करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो 45 धावांची गरज आहे. उर्वरित 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे. कोणताही वेल विचार करू नका, वेल घेऊ नका. 3 षटकानंतर डिंग ब्रेक्स आणि 4थं षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. आयोजन सुंदर, नियोजन सुंदर आहे. आयोजक कडक आहेत, कारवाई भेद धडक आहेत. कर्जत दहिवली संघ बालादा दनवी यांचं मनापासून धन्यवाद मानेल का त्यांनी लगेच ती पॅनल्टी स्वीकारली. म्हणजे कुठे तो वाढलेला वाद आहे कुठेतरी मिटवण्याचं काम केलं. आपण
खूप गरजेचं आहेत, कारण आदर्श खेळाडू आहेत, त्यांनाही माहिती आहे आपली कुठेतरी चुकी आहे, त्यामुळे हा 2 धावांचा भुगतान त्या ठिकाणी त्यांना भेटला. पण इथे अजूनही पाहतो 18 चेंडू आहेत ना, विजयासाठी 45 धावांची गरज आहे. करण बुंडरे गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आपण पाहतोय. पब्लिक एंडकडून त्या ठिकाणी पाहिलं गेलं, रोड एंड आहे, रोड एंडकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सुज्ज राईट हँड ओव्हर द विकेट मारा परागसाठी पुढचा चेंडू. इथे चांगला चेंडू टप्प्यावरती पाहिलं गेलं. या अगोदर करणचं आपण रनअप पाहिलं गेलं तर 20-30 पावलांचा रनअप असायचा, पण आता थोडंसं रनअपमध्ये बदल केला त्यांनी. टप्प्यावरती गोलंदाजी करत असतो आणि इथे निर्धाव चेंडू. पराग शिंदेला आपला आक्रमक रूप धारण करावं लागेल. 2 वर्षापूर्वीचा पराग पुन्हा एकदा आठवावा लागेल. इथे फुल लाईन चेंडू होता, थोडा लो फुलटॉस चेंडू होता, एक धाव बॅटवरती पूर्णपणे आला नाहीये. सुमित चेंडू परत पोहोचला, एक सिंगल घेण्यात आली. सिंगलने धावसंख्या स्कोर कडे अग्रेसर होते, जाऊन पोहोचली ती 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 44 धावांची गरज, अजून त्याच्यापेक्षाही डब्बलच्या डब्बल धावा आपण पाहतोय. 22 + 22 44 धावा अजून कराव्या लागतील. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे गोलंदाज तयार. इथे लेग स्टंपला चेंडू होता, फ्लिप केला, चेंडूला फेकलाय, चेंडू सीमा रेषेजवळ, 1 बाउंड चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. जसं पांडुरंग भोईर यांचा मुलगा आपण पाहिला, अमोल भोईर खूप गाजला. दीपक राणे यांचा मुलगाही आता सध्या खेळतोय. पण बालादा धनवी यांचा मुलगा आपण पाहतो, ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहे, तोही त्यांचा कित्ता गिरवत असताना एक चांगली कामगिरी करत असताना पियुष धनवी. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पंच आमचा लाईन चेक करतात, सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा, वाईट चेक धाव. बघा छाती उघडपणे सांगितलं गेलं, पंचाने 2 हात समांतर केले, सांगितलं खराब चेंडू. एकेरी धावेने स्कोर कार्ड 27 या आकड्यावर 27. पुढचा चेंडू असेल. इथे उर्पी चेंडू समोर फेकला, लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडू उचलला, फेकला जाणार, सिंगल घेतली जाईल. सुमित होता त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारची चुकी करत नाही, एक चांगला खेळाडू आहे, ICW खेळाडू, आयकॉन प्लेअर म्हणून सध्या KTC मध्ये त्याला पाहिलं जात आहे, तो सुमित होता त्या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 4 चेंडूवरती धावसंख्या आपण पाहतोय, आत्तापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्पी चेंडू आज आपण पाहतोय, ती गती पाहिजे, जी स्टान्स पाहिजे, तो भेटत नाहीये परागला. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. अजून 37 धावा बनवावे लागतील. 13 चेंडू चा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा अंतिम. पाणी तयार ठेवा, पाणी घेऊन जायचं असेल तर पाणी घेऊन जायचे आणि चेंडू नंतर. केतन पाणी बिनी घेऊन जायचं तर घेऊन जाऊ शकता या चेंडू नंतर. आणि कोलारी टीम पण तुम्हाला पाणी घेऊन जायचं तर घेऊन जाऊ शकता. इथे सुरेख फटका, लॉंग ऑफ, 20 सेप मध्ये आपण पाहिलं गेलं, चेंडू फिरकवलाय, स्टेट जाऊन धडकलाय. याच्या बॅटीचं वजन 900 ग्रॅम. धावा आल्या 6 अर्धा डझन. ठोक दिले. उरलेत जागा कमी उरले, त्यामुळे मैदान कमी उरलेत, शर्तीसाठी डोंगरामध्ये जावं लागले. आता जरूर आपण पाहतो या षटकाराच्या सहाय्याने
3 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा. यानंतर आपण पाहतोय संदीप बोराडे सर यांचा लंच ब्रेक झाल्यानंतर आमचे योगेश डोले सर जरूर त्यांना लंच ब्रेक असेल आणि गरज आहे, कारण 12 वाजल्यानंतर उपास आमचा लागू होतो. 23-23 झालं बघ ना, घड्याला तर वाजलेत पण किती भारी ना, 23-23. हा, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 31 धावांची गरज. प्रशांत, आता आपण पाहतो पराग शिंदे यांना गेअर बदलावं लागेल. पियुष अफलातून कामगिरी करतोय. जरी पियुषने आत्ता परत 4 चेंडू डॉट केले असतील, पण 3 चौकार 1 षटकार 1 सिंगल पाहिलं गेलं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतो बंटी वाघे, ज्याने आपण पाहतोय विकेट प्राप्त केला होता. 11 धावा खर्च केला, त्यावरती विश्वास दिलाय. इथे आपण पाहतो बॅट आणि चेंडूचा टायमिंग होत नाही, सूत्र जुळत नाही, समीकरण जुळत नाही. जणू काय पराग शिंदे आणि त्यांची बॅट चेंडू बरोबर तफावत निर्माण झाले. तलाक झाला का चेंडू बरोबर त्यांचा. बॅट आणि चेंडू टायमिंग आपण पाहतोय त्या ठिकाणी होत नाही. पण सुंदर गोलंदाजी मानावी लागेल बंटीची, जी संधी देत नाही, हात खोलण्याचा मौका देत नाहीये. इथे दुसरा चेंडू बंटीचा, सामना करील तो पियुष. अजूनही 30 धावा बनवायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक मॅच मध्यांतरावरती. इथे फुल लाईन चेंडू, ओरपी चेंडू होता, भावेश चेंडू खाली येतोय. इथे चुकी. चांगल्या खेळाडूला आपण दिला जीवदान. पियुष सारखा खेळाडू जो आक्रमकता आहे भावेश, इथे शतरक्षण कराल खराब, तुमच्या रात्री स्वप्नामधील अशोक शराब आणि कानामध्ये सांगेल थांब टाकल्या तुझा भांग पडतो. एक चांगला खेळाडू आहे पियुष, चांगली कामगिरी करतोय. त्याला दिलेलं जीवदान कितपरत महागात भेटेल. इथे ओरपी चेंडू, पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी विचार केला तर चेंडू परत पोहोचला जात नाहीये. 1 बाउंड चेंडू उचलला जाईल, त्या दरम्यान दुसरी धाव. खूप महत्वपूर्ण विकेट आहे पियुष. 2 धावा. बंटी आपल्या आक्रमकता गोलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना पण त्याला साजेसं शतरक्षण होणं गरजेचं आहे. या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 40. अजूनही आपण पाहतो 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मॅच अजून दूरवर आहे, पण हे 3 चेंडू मध्ये एखादे 2 फटके मोठे आले तर एक कशेरेकडे जातोय, कडावकडे जातो. इकडे आलं तर लगेच कर्जतवेली मध्ये घुसतोय. त्या टर्न वरती गाडी येऊन फसले. आता कुठे जायचंय. गोलंदाज बंटी. इथे पुन्हा एकदा मिसाठी फटका, खराब फटका या ठिकाणी आपण पाहतोय. शतरक्षक या ठिकाणी कोणत्या प्रकारे एसटीच्या पाठीमागे कुमार कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद, खूप मोठा झटका. बिग 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 विकेट. पियुष बॅक टू लग्न सराई चालू आहे आणि डीजे अक्षय आणि त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून पाहतो चांगलं संगीत आहे, सुंदर संगीत लावलं जातं प्रेक्षकांचं म्हणून. 1-2 शर्तीची गाणी पण होऊन जाऊन दे दादा. इथे प्रेक्षकामधले शर्तीवाले पण भरपूर आहेत. हा, लावा जरा गाणी लावा जरा. बघा डॉग स्क्वॉड मैदानावरती आहे. राकेश दलवी यांनी पाठवलंय, चेक करून ये कर्जतवेली संघाच्या धावा किती होतील. तर जाऊया मैदान, कारण डॉग स्क्वॉड मैदानावरती आला ना काहीतरी करामत घडत असते, वेगळं विचार वातावरण होत आहे. कारण आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या गेल्यात. इथे काय घडणार. स्ट्राईकला विकी गुंजाल, नॉन स्ट्राईकला पराग शिंदे. बंटीचा पुढचा चेंडू. इथे पाहतो चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी पोचतो जरूर. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चितेके चपलाईने हरणाच्या गतीने आपण पाहतो दुसरी धाव या ठिकाणी घेण्यात आली. बघा कुमार विचार करत बसला, त्या दरम्यान दुसरी धाव धावफलकावरती घेतली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर. धावसंख्या जाऊन पोहोचली 42. 24 धावांची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल.
हा चेंडू खूप महत्वाचा असेल. बंटीचा शेवटच्या षटकात किती धावा राहतील त्यासाठी सांगणारा चेंडू. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. गणेश कराले कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. झेल बाजूला बघा शॉर्ट पिच चेंडू पुल अँड सक्सेसफुल करतोय. कारण अनसक्सेसफुल आपण या ठिकाणी पाहिलं गेलं चेंडू. बरेच वर्ष भारतीय संघाला ज्या चेंडूचा त्रास होता, ज्या चेंडूवरती विकेट जात होता, तो शॉर्ट पिचचा चेंडू मध्यंतरी फेकलेला चेंडू जरा लो आपण पाहिला गेला. इथे फलंदाज विकी फसला गेला. झटका दविली संघाला. टोक. जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय येणारे 6 चेंडू 4 माल्टी हिटची गरज आहे. 24 धावांची गरज. आता प्रशांत मोरे इथे बसून थकले, आता पेव्हलियन मध्ये गेलेत. राकेश दादा, प्रशांत मोरे आता पेव्हलियन मध्ये गेलेत. तर तिथल्या तिथे कॅश काढून देतील का? 6 चेंडू 24 धावांची गरज आहे मित्रांनो. यानंतर बिग फाईट. सोमजा 11 गुणगे विपक्ष दुर्वा 11 सावले. या सुंदर गायक संगीतकार आमचे मनोज दादा कराले या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाईट चेंडू आहे दादा, खराब चेंडू. मनोज दादा लक्षात घेऊ नको, माझी नजर घारीची नजर आहे. तुला पाहिल्या क्षणीच पाहिलं गेलं. एवढा चिकना तरफ तरुणदार हँडसम कोण आहे? तो आमचा मनोज दादा कराले, गायक संगीतकार, सुंदर गीत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लागलं गेलंय. ओरपी चेंडू इथे गॅप मधून चेंडू टाकवतो. शतरक्षक त्या ठिकाणी पहा, सुंदर शतरक्षण पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पराग शिंदे माघारी परततोय. धाव घेणं गरजेचं होतं, धाव होणं गरजेचं. दूरवर होता, सटीक थ्रो होता त्या ठिकाणी. आपण पाहतोय समीरचा, त्याचं चांगलं कलेक्शन पाहिलं गेलं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आले. त्यांचा आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं संगीत लावा अजय दादा, आणि आयोजनाचं संगीत जरूर आपण ऐकणार आहोत. आणि 2 ओळी त्यांच्या मुखातून आपण ऑन स्टेज पाहणार आहोत ना ऐकणार आहोत. हा, या मॅच मध्ये बघा आपण पाहतो सुंदर नियोजनामध्ये ज्यांचा हातभार लागला. संस्कार लाईट आणि साऊंड सिस्टीम आपण पाहिले गेले. संस्कार बिल्डिंग आणि मटेरियल पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून सुंदर सेवा या ठिकाणी पुरवली गेले. इथे आपण पाहतोय चांगला फलंदाज हेमान, याच्या बॅटमधून फटका निघाला होता. रिव्ह्यू घेण्यात आलाय ओव्हरहेडचा बिमरसाठी. ओके, बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय मिस्टर अमितचा. या आपण चेक केलं जाईल इथे. धगधग वाढली गेली आहे. दविली संघ विचार करतो काय निर्णय येईल. कोलारा संघ सध्या टेन्शनमध्ये नाही आहे, ते सुव्यवस्थेमध्ये आहे, काही टेन्शन नाही. मनोज दादा करायला या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या आवाजामधून आपण अजय दादा टेपवरती गाणं ऐकण्यापेक्षा त्यांच्या मुखातून ऐकणं. फेअर डिलिव्हरी आली, हां फेअर डिलिव्हरी आहे.
खडे खडे केल्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिलं होतं. थोडीशी आशा झाली होती पल्लवीत. आपण पाहतोय इथे 4 चेंडू आणि 20. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. प्रवीण पथारेने मागे 4 मारलेत. काही होऊ शकत आहे. इथे हेमंत पण मारू शकतो. माननीय सुयोग देशमुख यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. सुयोग सर या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हां, दुर्वा इलेवन सावले तयार झाली. केतन फलटण घेऊन तयार झाला आपली. चांगला चेंडू आपण काहतोय इथे इनसाइड एज एसटी वरती. बॅटन बोल्ड झाला फलंदाज हेमंत. झटका झटका आणि झटका. माईक फक्त माईक तिकडे द्या. फक्त माईक तिकडे द्या. आपण त्यांच्या मुखातून हे 2 चेंडू झाल्यानंतर लगेच तिकडे जायचं. आपण टेन्शन घेऊ नका. तर चला आपण 3 चेंडू आहेत. 20 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. हा, आपण पाहतोय ना एखादा सस्पेन्स पिक्चर कसा असतो. हा थ्रिलर, हा सस्पेन्स थ्रिलर आहे. इथे मॅच मध्ये एखादा चेंडू पडला, खराब चेंडू पडला तर आपण पाहतो चेंजेस होऊ शकतात. साईल होता त्या ठिकाणी. आतापर्यंत इतक्या जणांचा स्कोर तो स्कोर कार्ड वरती लिहित होता. इथे साहिल ज्या बॅट पाहतो सिंगल. 2 चेंडू आहेत, 19 धावा. बालादादा आत्तापर्यंत आपण पाहतो फक्त नॉन स्ट्राईकला उभा होता. इथे 2 चेंडूसाठी असतील. दमखम जो खेळाडू बरीच वर्षे ओपनिंगला येऊन अनेक नाबाद पारी, अनेक हाफ सेंचुऱ्या ज्याच्या नावावरती होत्या. आणि हा वय झाल्यानंतर आपण पाहतोय ते कुठेतरी नवीन खेळाडूंना आपण पाहतो त्या ठिकाणी संधी देत असताना 1 धाव या ठिकाणी सुमित त्या ठिकाणी तैनात होता. इथे शेवटचा चेंडू साहिलच्या वाटेला आलाय. अपेक्षा असेल साईकने जाता जाता दविलीकरांचे जे पाठीराखेत नाही त्यांचा चेहरा जरा फुलवला पाहिजे षटकाराने. बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करणार. आणि इथे जरूर चेंडू फटकवण्याला त्या ठिकाणी शतरक्षक आहे, पण इथे ही निराशा पदरी पडली. साहिल बाद झालाय. इथे आपण पाहतो विजयी होतो आहे श्री 11 गावदेवी कोल्हाने टीम. त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर साहिल आपली जागा या ठिकाणी घ्यायची आहे. दविली संघ